नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाची धग आता संपूर्ण जगाला जाणवते. तर भारताला या युद्धाच्या झळा देखील आता बसायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब पडलेला आहे. मध्य पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका सगळ्यांनाच बसतोय. घरगुती गॅस टंचाई रोखण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम सरकारने लागू केले. त्याचे परिणाम हॉटेलवरती होणार आहेत. रेस्टॉरंटसह हॉटेल चालकांना त्याचा मोठा फटका बसेल. तर गॅसचा काळाबाजार होण्याचीही भीती वाढली आहे. दरम्यान ही घडामोड घडत असतानाच पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते. इंधन तुटवडा होणार नसला तरी गेल्या 4 वर्षांपासून स्थिर असलेला इंधन दर यावेळी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामध्येच तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्यानं सर्वसामान्य नागरिक मात्र धास्तावलेले पाहायला मिळत आहेत. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची सध्या शक्यता वर्तवली जाते. पेट्रोल पंपांवरती सध्या धास्तीचं वातावरण आहे. अनेक पंप चालकांना कंपन्यांकडनं आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना धडकलेल्या आहेत. युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते. सध्या नाशिकमध्ये पेट्रोल 104 रुपये 77 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 91 रुपये 28 रुपये प्रति लिटर आहे. मध्य पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका जागतिक तेल उत्पादनाला बसलाय. इराणकडनं कतार आणि इतर देशांवरील तेल रिफायनरीजवरती हल्ला झाल्यानं तसेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची शक्यता लक्षात घेता कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं तेजीमध्ये आहेत. गेल्या 6 दिवसांची आकडेवारी तेच सांगते. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 16% वाढलेल्या आहेत. तर इंधन दर हे $85 प्रति बॅरलच्या पुढे पोहोचलेत. तर येत्या काही दिवसांमध्ये हा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं 2 दिवसांपूर्वीच नागरिकांना पुरेशा प्रमाणामध्ये तेल आणि गॅस साठा उपलब्ध असल्याचं आश्वासन दिलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती किमती वाढल्या असल्या तरी भारतामध्ये तुर्तास दरवाढ होणार नाही असं पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. परंतु एक रात्र उलटत नाही तोच केंद्र सरकारने यावरनं घुमजाव केले. आज सकाळीच घरगुती गॅसच्या किमतींमध्ये 60 रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना धक्का बसलाय. अर्थात ही दरवाढ तात्पुरती असल्याची सारवासारव सध्या करण्यात येते. लवकरच इतर देशांकडनं नैसर्गिक गॅस खरेदी होऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण पुरवठा साखळीवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाल्याचं दिसून येते. आता देखील सरकार पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. परंतु गॅस दरवाढीमुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ होण्याची भीती नागरिकांना सतावते. रशियाकडनं भारताला पुढचे 32 दिवस पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे. तर मग पाहूयात. परंतु गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलची देखील भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.